चला सामन्याकडे आपण जाऊया. सुपर 10 मधील दुसरी लढत असेल. रिव्हर्स फटका, एक टप्प्यानिशी चेंडू सरळ निघालाय सीमा रेषेच्या बाहेर आणि मिळतील 4 धावा चौकार. इथून मात्र आपण पाहताय इथून बॉल पाहायला मिळाला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूची सांगता समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर जोडली. ती 5 धावा पाहायला मिळत आहेत. अवंतर बॉल, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटनं धावसंख्या जोडली 6 या अंकावर. 6 ऑन अ बोर्ड तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. फटका चांगला, ऑफ स्टंपचा बॉल पूर्ण बॅटवर घेतलाय आणि सरळ लेग साइडच्या दिशेनं बॅकवर्ड साइडला डीप स्क्वेअर मध्ये फेकून दिलेला हा उत्तुंग षटकार. गोविंद कातकरी हा गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या षटक घेऊन आलाय. समोर आहे त्याच्या बॅट्समॅनना पाहायला मिळेल. मयूर वाघ आणि त्याच्या जोडीला नितेश बागे. चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप बाहेर निघालाय आणि त्यानंतरचा हा मात्र अवांतर बॉल. कट केलाय हलक्या हाताने आपण पाहताय. बॅकअप दिलाय. पुन्हा एकदा खराब कामगिरी. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अगदी आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानंतर धावसंख्या इथून मात्र मिळतीये ती 2 धावा. 2 धावा आल्या. 2 धावसंख्या धावफलकावर जोडली जातीये. 15 या अंकावर 15. ऑफ स्टंपच्या बाहेर येणारा बॉल हा सुद्धा पाहायला मिळतोय. अवंतर धाव आणखी एक जोडली जाईल.
अवांतरनं धावसंख्या आता 16 रन्स पाहायला मिळतील. 16 ऑन अ बोर्ड. 16 रन्सवर धावसंख्येवर सध्या आपण पाहता बॅटिंग करताना संघ श्रेया, स्वराज 11 वडघर, आराध्य 11 कोळके पळसपे. इथून मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय, सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, सरळ बॅटने खेळायला व्ही शेप मधील फटक्या आणि येतोय हा षटकार. बॅटची एज लागली आहे आणि परतावं लागतंय. षटकारानंतर कमबॅक झाले गोलंदाजाने केलेलं विकेट आणि आता मात्र बॅट्समन बाद झालाय तो मयूर वाघ. 9 धावेचं योगदान देतोय आणि धक्का इथून लागलाय तो पळसपे कोलके संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन येत आहेत सोमनाथ यांना आपण पाहू शकाल. सोमनाथ पारदी, फणसपडी खारघर हा गावचा खेळाडू पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करतोय अलॉंग द कार्पेट खेळलेत, एक सिंगल मिळेल. 1 धावेनं धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली ती 23 अंकावर. 23 ऑन अ बोर्ड. 23 रन्स पाहायला मिळतील. 23 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत आणि आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर गोविंद कातकरी. गोविंदने अद्यापर्यंत चेंडू फेकलेत तब्बल 4 बॉल 2 वाईट टाकलेत. 11 धावा खर्च करतोय. 23 धावा लागताय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पॉवर प्ले 1 संपला आणि दुसरं चालू आहे. एका धावेसाठी हा चेंडू पाहायला मिळतोय. आणखी 1 धाव इथून धावून पूर्ण होतीये. 1 धावेने 24 धावा. शेवटचा अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील आता बाकी असेल. शेवटच्या बॉलवर पॉवर प्लेचा फायद्याचा आता कुठपर्यंत धावसंख्या या चेंडूवर मात्र जोडली जाईल. टीम पळसपे आणि कोळके संघ पाहायला मिळेल आणि त्याच्या जोडीला मग श्रेय आणि स्वराज 11 आपण पाहिलं असेल. वडगर संघ आहे. आराध्य 11 कोळके पळसपे संघ पाहायला मिळतोय. दोनही संघ 2-2 सामने जिंकून इथे आले. सुपर 10 साठी सुपर 10 ची लढत. फटका चांगला आहे. प्रॉपर बॅटवर आलाय. स्पीड साऊंड असा आवाज आणि गेल्या 5 दिवसामध्ये तर धावा 2 षटकांमध्ये पाहायला मिळत नव्हत्या. आज पहिल्या मॅच मध्ये 2 षटकामध्ये 33 आणि आता या मॅच मध्ये 2 षटकामध्ये जमतायत. ती धावसंख्या तब्बल 30 धावा. 15 ची सरासरी आणि जमली पळसपे कोलके टीमची धावसंख्या आहे ती 30 धावा. बारा बॉल संपले. 30 धावा लागतायत. गोलंदाज येतोय रोहित पवार. रोहित पवारला आपण पाहताय. कॉलेज पाटा येथील खेळाडू पाहायला मिळेल. घडतंय काय मिस अंडरस्टँडिंग.
कॉलिंग नाहीये, संभाषण नाहीये. रन्स घेताना प्रॉपर इथून कॉलिंग झालं नाही, अभाव पाहायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षकानं केलेली थोडीशी चुकी पाहायला मिळाली. यष्टांवर डायरेक्ट हिट केला, यष्टांवर चेंडू लागला नाही आणि त्यानंतर मात्र या 2 धावा अगदी लेग बाईकच्या पाहायला मिळाल्या. एक्स्ट्रा धावा पाहायला मिळत आहेत. 2 आल्या, 2 धावा संख्या आता 32 ऑन अ बोर्ड. फुलटॉस बॉल, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. संधी, रन्स घेतली जातीये, रन्स घेतली जातीये. एक एक धाव, एक एक धावीचं महत्व जाणतायत आणि मग ती सिंगल असेल, डबल असेल, त्याच्याबरोबर षटकार चौकार आणि या धावा सुद्धा इथे कंप्लीट होत आहेत. आणखी इथून एकदा जोडली धावसंख्या 33 ऑन अ बोर्ड. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आणि त्यामधील एक चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेमधील आणखी एक आलाय लॉंग हिट षटकार. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या धावपलकावर तब्बल 39 धावसंख्या, 39 रन्स लागताय. स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो रोहित पवार. रोहित यांचा हा बॉल आता चांगला आहे. त्या बॉलवर झेल सुद्धा उडालाय आणि झेल सुद्धा टिपला जातो आहे. विकेट मिळाली रोहित अँड वडगड टीमला आणि धक्का इथून मात्र लागतोय दुसरा. तो म्हणजे पळसपे कोळके संघाला. सोमनाथ पारधी योगदान दिले 13 धावेचं आणि इथून मैदान सोडतोय. थँक्यू सो मच. शंकर कातकरी येत आहेत. नांदगावचा हा खेळाडू पाहायला मिळेल. शंकर कातकरी ऑन अ फायर. डगआउट मधून सेट होऊन आलोय हे सांगत असताना येणारा उत्तुंग असा, उंच असा लांब षटकार. काय जबरदस्त बॅटवर घेतला फटका आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा लंबा हिट 6. षटकारानं धावसंख्या धावपलकावर जोडली जाते ती म्हणजे 45 रन्स, 45 धावसंख्या. पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. आपली आक्रमकता त्यानं दाखवली आणि आक्रमकता इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पुढचा बॉल, आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला टिपला जातोय झेल यष्टांच्या मागे आणि आपण पाहिलं असेल बॅट्समन शंकर कातकरी आणि त्याचं योगदान राहिलं 6 धावेचा षटकार आणि तो मात्र सुद्धा बाद होतोय.
चला नेक्स्ट मॅच असेल आणि त्या नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हायचंय. सार्थक दक्ष रियांश 11 धामोली टीम आणि त्यांच्या बरोबर रुद्रांश 11 कलंबोली. चला कलंबोली आणि धामोले अशी तिसरी मॅच असेल सुपर 10 मधील. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. टॉस साठी आपण सज्ज व्हायचंय. स्क्वॉड आपला रेडी ठेवा. धामोले आणि कलंबोली अशी पुढची मॅच. षटक 3 पूर्ण झाली. 18 बॉल संपले आणि त्या 18 बॉल मध्ये जमल्या धावसंख्या 15च्या सरासरीनं 45 धावसंख्या. गोलंदाज सज्ज होईल. मिलिंद कातकरीला आपण पाहत आहे. सांगुर्ली इथला हा खेळाडू आणि त्याच्या समोर आहे नितेश वागे जो सातत्यानं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत असतो. या वेळेला डॉट बॉलची सांगता. पहिला बॉल आपण पाहिला मिलिंद याचा नितेश साठी. नितेशनं अद्याप एक षटकार एक चौकार लगावलाय आणि अद्याप स्ट्राईकला आलेला बॅट्समन तो आहे खेळपट्टीवर आणि त्याच्या जोडीला राकेश नाईक. संघ मालक राकेश नाईक मैदानामध्ये आलेत. एका बाजूला राज इंगळे वडगर टीमचे पुरस्कर्ते पाहायला मिळत आहेत. हा मात्र चांगला इथून आपण जर पाहिला असेल तर चेंडू होता. एक सिंगल आली. सिंगल न धावसंख्या धावपलकावर 46 अंकावर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकाचा 2 बॉलचा खेळ संपलाय. मिलिंद कातकरी पुन्हा एकदा तयार होतोय. मिलिंद सज्ज झालाय. या वेळेला आपण पाहू शकाल फटका चांगला. क्षेत्ररक्षक येईल का फिकाना परंतु फिल्डर नाहीये आणि गॅपला चिरडत असताना राकेश नाईक यांच्या बॅट मधून येणारा चौकाराच्या साह्याने धावसंख्या 50 रन्स कंप्लीट. 50 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल वेट अँड वॉच केलाय. पाहिलं फरकलं त्यानंतर बॅटवर घेतलाय आणि फटका एक्झिक्यूट केला. तो म्हणजे मागे लॉंग स्टॉप. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय आणखी एक बॅक टू बॅक दुसरा 4. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या धावपलकावर आहे 54 रन्स. चोपन्न धावा पाहायला मिळतील. 54 रन्स आणि धावसंख्या 54 पाहायला मिळेल. मिलिंद यांचा पुढचा बॉल. यष्टी रक्षक आहेत झेल टिपतायत आणि आणखी एक विकेट. इथून संघ मालक स्पर्धा कोळके पळसपे टीमचे राकेश नाईक इथून बाद होत आहेत. फलंदाज बाद. चार षटकांचा खेळ संपलाय.
9 धावा खर्च केले. आता चौथ्या षटकामध्ये मिलिंदनं एक विकेट सुद्धा त्यानं मिळवली. धावसंख्या आहे धावफलकावर 54 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण 61 पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये अद्याप 4 षटकांमध्ये 54 जमत आहेत. अगदी पळसपे कोळके संघ कुठपर्यंत पोहोचेल, परंतु चेंडू मात्र स्लॉट मध्ये आणि फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. बॅट्समन होते नितेश वाघे आणि त्यांच्या बॅट मधून येतोय उंच षटकार. षटकार आलाय आणि या षटकाराने आता धावसंख्या 6वं दशक जोडलंय. 60 रन्स पूर्ण, 60 धावा. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन. फटक्यामध्ये चांगली गुणवत्ता क्लास इथून दाखवलाय आणि क्लासिकल ड्राईव्ह सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये येणारा नितेश वाघेचा हा षटकारानंतर 4 धावांचा चौकार. चौकारानं धावसंख्या 64 ऑन अ बोर्ड, 64 रन्स. रिव्हर्स खेळलाय, स्विच इट केलाय, प्रॉपर आहे आणि इथून मात्र या धावा आणखी वाढतील. धावा जोडल्या 4 ने येणारा टोटल 68 धावा. चौकाराच्या साह्यानं 68. शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावर तब्बल 68 रन्स पाहायला मिळतील. शेवटच्या सुभाष वाघेच्या षटकामध्ये अद्यापर्यंत 14 धावा खर्च करतोय. 2 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर अप्रतिम फटकेबाजी करतोय नितेश वाघे. चेंडू अगदी वाईट पाहायला मिळेल, खूप दुर्वर होता आणि त्यानंतरचा अवांतर बॉल आणि त्यानंतर आणखी एक एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर जोडली जातीये ती 69 धावा स्कोर कार्डवर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 रन्स पाहायला मिळतात. बॅटिंग करताना आराध्य 11 कोळके पळसपे टीम. समोर आहे श्रेयांश स्वराज 11 वडगर संघ. आता मात्र त्या धावा मी म्हणेन कुठेतरी थोड्याशा डोईजड होताना पाहायला मिळतील का, परंतु वडगर टीमची सुद्धा बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. अशा परिस्थितीमध्ये गेम प्लॅनिंग, टीम प्लॅनिंग काय असेल. आणखी एक अवांतर बॉल पाहायला मिळतोय. चेंडू वाईड आणि आणखी एक अवांतरनं धावसंख्या आता 70 धावा. 7वं दशक जोडलाय. 17 रन्स. राज इंग्लंडच्या माध्यमातून काही रणनीती आता इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. काहीसा कान मंत्र असेल, काही गोष्टी चर्चा नक्कीच केली जाईल, परंतु चांगल्या सुस्थितीमध्ये सध्या मी म्हणेन टीम आहे तुम्हाला पाहायला मिळेल. पळसपे कोळके संघ. धावसंख्या 70. यावेळेला फटका मिस्क्यूट झालाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. जज करताय, झेल टिपतायत. योग्य झेल टिपलाय आणि इथून मात्र नितेश वाघेच्या पारीचा अंत. नितेश वाघे यांच्या बॅट मधून आपण पाहिले 3 चौकार, 2 षटकार, 14 बॉल मध्ये 27 धावेंची इनिंग त्यानं चांगली खेळी केली आणि टीमला अगदी मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलाय. 17 टीमची धावसंख्या. विकेट डाऊन. न्यू बॅट्समन आलाय मैदानाच्या आतमध्ये. राजेश पळसपेचा खेळाडू राजेश याला आपण पाहू शकाल. चला कलंबोली टीम आणि धामोली टीम. चला कलंबोली आणि धामोली दोन्ही टीम आपण जरा टॉस साठी यायचं आहे. इनिंग संपत आली आहे.
यावेळेला हा बॉल पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवर मात्र वेगानं 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावीच्या बरोबरीनं धावसंख्या तब्बल पोहोचली जातीये ती म्हणजे 72 या अंकावर. 72 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल. 72 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये पळसपे कोलकी टीमनं जमवलेल्या 72 धावा आणि करायच्या त्या तब्बल 73 धावा. एक मोठं टार्गेट, मोठं आव्हान. मग श्रेया अँड स्वराज 11 या धावा कशा जमवेल, कशा पद्धतीनं या धावा मात्र इथून चेस केल्या जातील, जमवले जातील, या मॅच मधून जिंकेल, कोण मात्र सुपर 4-5 साठी क्वालिफाय असेल हे तुम्हाला नक्कीच ऐकायला आणि पाहायला मिळेल. आपण पाहत राही स्पर्धा या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग. परंतु जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. चला, दामोली टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच संपल्यानंतर आपला निर्णय अंमल करा. त्यानंतर आवाज ऐकूया आपण. आमच्या हप्त्यावरून आपण पाहता एक उत्कृष्ट मराठी समालोचक यश पांडे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. या यश, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, हा, थँक्यू. येणारी 30 बॉल 5 षटकं, टार्गेट आहे 73 धावा. तर धन्यवाद शकर पाटील कुराडे कुडावे. तर नक्कीच एक चांगला आवाज खरं तर पाहायला मिळतोय या सातत्याने. विचार केला तर 5 दिवसामध्ये आणि आजचा तब्बल 6वा दिवस त्यांचा आवाज आपण पाहायला मिळतोय. खरं तर आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये पर्व 2ऱ्यामध्ये. आणि धन्यवाद खरं तर मी म्हणेन आयोजक कमिटीचं. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये मला संधी इथून खरं तर समालोचन करण्याची दिली. आणि जाऊया मॅच मध्ये. लक्ष पाहायला मिळतंय 30 चेंडू आणि 73 रनच्या खरं तर इथून पाठलाग करावा लागेल टीम स्वरा आणि स्वराज 11 वडगळ टीमला. खरं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. इथून आराध्या 11 कोलगे पलसपे टीमची आणि तब्बल 72 धावा खरं तर कुठून काढल्या पहिल्या 5 षटकामध्ये आणि 73चं मात्र इथून टार्गेट सेट केलंय. तर विनंती असेल स्वराज 11 वडगळ टीमला आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सुपर 10 मधल्या खरं तर सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नक्कीच पहिलाच सामना पाहायला मिळाला होता चिंचवानाने त्याच्या विरोधात कल्ले. आणि कल्ले संघाने खरं तर टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. आणि आजच्या दिवसातील ही 2री मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला, फलंदाज पाठवा. वारंवार विनंती करतो या स्वराज 11 वडगड टीमला आपण फलंदाज पाठवायच्या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. चला, पंच इथून नक्कीच वाट पाहत आहे. आणि 3री मॅच खरं तर इथून पाहायला मिळेल रुद्रांश 11 कलंबोली आणि त्याच्या विरोधात खरं तर पाहायला मिळेल दक्ष रियान 11 धामोळे अशी लढत 3रा खरं तर पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल
मिलिंद कातकरी आणि विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विचार केला मिलिंद या फलंदाचा तर सांगुर्ली गावाने मात्र इथून बिलॉंग करत असताना इथून भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तब्बल 73चा खरं तर पाठलाग करायचा आहे स्वरा आणि स्वराज 11 वडगड टीमला. जर सामना जर जिंकला तर नक्की तिथून टॉप 5 मध्ये जाण्याचा खरं तर प्रयत्न असेल. तेवढीच निर्णायक खरं तर मॅच दोन्ही टीमसाठी रफ आणि टफचा खरं तर सामना मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल. स्ट्रायकर फलंदाज विशाल आणि नॉनस्ट्रायकरचा विचार केला तर मिलिंद वाघमार्या पाहायला मिळतं. तर गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पंचांचा मात्र इथून ग्रीन सिग्नल मॅच मधून चालू होईल. गोलंदाज क्रमांक पहिला P1चं षटक आदळण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाज मयूर वाघ. पहिला चेंडू इथून चांगला फटका पाहायला मिळतो समोरच्या दिशेने. इथून पहिल्या चेंडूवर जसा तसं प्रत्युत्तर पाहायला मिळतं. या विशालच्या बॅट मधून आला हा आदिवासी पनवेल प्रीमियर लीगचा षटकार. चेंडूवर सुरुवात दमदार इथून पाहायला मिळते विशाल या फलंदाजी. पहिल्या चेंडूवर खरं तर आक्रमण इथून पाहायला मिळतंय. 6 धावा शॉर्ट पेपरचा चेंडू इथून पाहायला गेलं तर नक्कीच पंच अवांतर इथून घोषित करतात. पहिला चेंडू इथून षटकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र इथून दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज मयूर वाघ या गोलंदाजावर. 7 धावा दाफल कव्हर. चेंडूवर बॅटने फटका इथून कन्वर्ट करायचा होता. नक्कीच बॅटची खरीच्या खालच्या बाजूला मात्र इथून लागले गेले आणि फक्त आणि फक्त सिंगल या चेंडूवर पाहायला मिळेल. या सिंगलच्या साह्याने 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय खरं तर श्रेय अँड स्वराज 11 वडगड टीम. 73चा पाठलाग करत असताना मात्र सर्वात तुमच्या सुरुवात मात्र इथून तुमचे दमदार पाहायला मिळतं. नक्कीच पहिल्या चेंडूवर आलेला षटकार. त्यानंतर मात्र इथून कमबॅक करत असताना मयूर वाघला नक्कीच इथून पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर डाकुऱ्याचा फलंदाज मिलिंद कातकरी इथून स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. चेंडू नक्कीच पाहायला गेलं तर चांगला फटका तिथून शतरक्षक तैनात असेल. विकेट डाऊन इथून पाहायला मिळते. पहिली विकेट इथून श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीमची. मिलिंद कातकरी बॅक टू द पॅव्हिलियन. तर नक्कीच फटका जर पाहायला गेला तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मिलिंद कातकरी या फलंदाजा आणि तो फटका खरं तर इथून फसला गेलाय. पहिली विकेट खरं तर इथून पाहायला मिळते या आराध्या 11 कोलख्या पलसपे टीमला. नक्कीच इथून कमबॅक करत असताना मयूर वाघ हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर जरूर षटकार काढला. त्यानंतर मात्र इथून कमबॅक करत असताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही टीमचा विचार केला तर तेवढाच महत्व पूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात भरपूर चांगली करून दिली होती विशाल या फलंदाजाने. त्यानंतर मात्र जसे स्ट्राईकवर आला मिलिंद हा फलंदाज आणि विकेट मात्र इथून पाहायला मिळाली. वन डाऊनच्या रिझन मध्ये गोविंद कातकरी या मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतोय. 8 या आकड्यावर मिळाली पहिल्या सफलता. चेंडू कट केलाय. नक्कीच गली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक दिदा तैनात असेल. एक सिंगलने मात्र इथून स्वतःचा अकाउंट ओपन केलाय या फलंदाजाने आणि स्ट्राईक वर खरं तर आणलं गेलं विशाल या फलंदाजाला. कारण या विशालचा जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर षटकाराच्या साह्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. 9 धावा दाखल करावा लागल्यात. 1 विकेट
खरं तर श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीमची चेंडूवर बॅटने फटका फसला होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथून चकला गेलाय आणि विकेट किपरच्या डोक्यावरून फायनल क्षेत्रामध्ये आलाय. नॉकस्टॉप रिजन मध्ये चौकार. नक्कीच 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपला गेला. धावा फलकाचा विचार केला तर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीम. एक विकेट सुद्धा गमवावी लागली या टीमला. चांगली फलंदाजी करतोय विशाल हा फलंदाज. एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. हा चेंडू समोरच्या दिशेने इथून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तिथं तैनात केलाय आणि फिकी सुद्धा सुरेख पाहायला मिळते. पहिलं षटक इथून संपला गेलाय तब्बल 14 धावसंख्येसह आणि विकेट सुद्धा प्राप्त केली मयूर वाघ या गोलंदाजाने. अजूनही 24 चेंडू आणि 59 धावसंख्येची अजूनही गरज असेल श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीमला. पहिल्या षटकांचा विचार केला, पहिल्या चेंडूवर खरं तर षटकार आला होता. असं वाटलं होतं 20-21 धावा इथून पहिल्या षटकामध्ये जमा करेल वडगड टीम. त्यानंतर मात्र बिलिंगचे आलेले विकेट, त्यानंतर नक्कीच इथून तब्बल 14 धावा पाहायला मिळाल्या पहिल्या षटकामध्ये एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक गोलंदाज अक्षयला मात्र इथून संधी दिले आराध्या 11 कोलके पलसवे टीमने आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईकला पाहायला गेलं तर सलामीला गेलेला फलंदाज विशालला पाहतोय, इथून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जीच करतोय. 1 मोर विकेट डाऊन इथून पाहायला मिळतंय श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीमला. मात्र मिळालेला हा दुसरा हादरा. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर इथून विकेट पाहायला मिळतंय गोलंदाज अक्षय या गोलंदाजा. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जरूर 14 धावा आल्या, त्यानंतर मात्र इथून दुसरा षटक जसं सुरुवात झाली तशी मात्र बॅट्समन विशाल या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. नवीन फलंदाज प्रकाश नाईक मैदानाच्या आतमध्ये इथून नक्कीच पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाज. अजूनही विचार केला तर येणारी 23 बॉल असतील, 59 धावसंख्येची गरज असेल. इथून मोठे फटके मारावे लागतील फलंदाजांना. चांगलं टार्गेट सेट केलंय खरं तर आराध्या 11 कोलके पलपसे टीमनं. त्यानंतर मात्र सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 14 या धावसंख्येवर मिळालेले दुसऱ्या सफलता इथून पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी इथून अक्षय गोलंदाज पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा अटॅम्प इथून दुधारी तलवार वापरली गेली होती फलंदाज प्रकाश या फलंदाजाने. आल्या मात्र इथून रिव्हर्सचा अटॅम्प मात्र प्रयत्न फसला गेलाय. नक्कीच पाहायला गेलं तर दुसरा चेंडू सुद्धा इथून निर्धाव फेकल्यात यश मिळालंय गोलंदाज अक्षय गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. पारुपेचं षटक इथून पाहायला मिळतंय दुसरं अक्षय या गोलंदाज. चेंडू खोलात टाकलाय, तिथून मात्र दिशा दिल्या चेंडूला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक मात्र धावतात. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या इथून रेस लागले होते आणि चेंडू मात्र इथून जाईल सीमा रेषा पार. आला हा दणदणीत चौकार. पाहायला गेलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तोच फटका मात्र इथून पाहायला मिळाला. अजूनही विचार केला तर 21 चेंडू मध्ये 55 धावसंख्येची अजूनही गरज असेल. पहिला चेंडू जरूर निर्धाव केला, त्यानंतर मात्र इथून चांगला फटका पाहायला मिळाला प्रकाशच्या बॅट मधून. इथून थोडीशी फिल्डिंग मध्ये सजावट करत असताना खरं तर स्वतः कर्णधार रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. एका टप्प्याने 4 धावेसाठी आलेला हा
दमदार चौकार. विचार केला धावफलकाचा तर धावा धावफलकावर लागल्यात 22 धावा. इथून मात्र आक्रमण चढवलं जात आहे प्रकाश या फलंदाच्या माध्यमातून. दुसऱ्यांदा मात्र इथून अटेम्प्ट केला होता रिव्हर्सचा आणि तो दुसऱ्या फटक्यामध्ये खरं तर सक्सेस झाला या फलंदाचा. चांगली फलंदाजी इथून पाहायला मिळतंय. 22 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच इथून अक्षय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सुरुवातीला भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार इथून पाहायला मिळतात प्रकाशच्या माध्यमातून. हा चेंडू पॅडल स्वीप भरपूर चांगला फटका इथून पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आला हा पीपीएलचा षटकार. गिरीश का सुनने का तर मात्र इथून चांगली फलंदाजी पाहायला मिळतंय. 28 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतात. इथून विचार केला प्रकाश या फलंदाजा तर 4 चेंडूमध्ये तब्बल 14 या धावसंख्येवर मात्र बॅटिंग करतोय. चांगली फलंदाजी प्रभावी फलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच शेवटचा चेंडू इथून पॅडल्सी पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आहे. मात्र इथून चेंडू जाईल सीमा रेषा पार. आला हा दमदार चौकार. मात्र इथून खेळ संपला गेलाय. 32 धावा धावफलकावर पहिला पूर्वार्धाचा खेळ खरं तर पाहायला गेलं तर 2 षटकं संपली होती आणि 30 धावा धावफलकावर लागल्या होत्या खरं तर आराध्या 11 कोलके पलसपे टीमच्या. आणि सेकंड इनिंग मध्ये पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीम बॅटिंग करतोय. खरं तर 32 धावा धावफलकावर लागल्यात. 73चा पाठलाग करत असताना मात्र इथून 32 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतात. 2 विकेट जरूर गमावल्या गेल्यात. श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीमनं मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतात. इथून खरं तर विचार भाग पाडण्यात पाडले खरं तर आराध्या 11 कोलके पलसपे टीमला. इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. नक्कीच पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी करतोय प्रकाश. इथून 4थ्या क्रमांकाचा आलेला हा फलंदाज गोविंद कातकरी इथून स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. तर गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून स्वप्नील. चेंडू पाहायला गेलं तर चांगला फटका पाहायला मिळतो. 1 धाव इथून कंप्लीट पाहायला मिळतोय. नक्कीच 33 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 40 धावसंख्येची अजूनही गरज असेल. 17 चेंडू 40 धावा इथून दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ भरपूर चांगले पाहायला मिळतात. मात्र जो संघ चांगला कामगिरी करेल तो मात्र इथून टॉप 5 मध्ये दाखल होईल. 17 चेंडू 40 धावसंख्येची अजूनही गरज असेल. 33 धावा धावफलकावर लागल्यात. स्वप्नील गोलंदाजी मार्गवर इथून पाहायला मिळेल. मोरबे गावचा मात्र इथून बिलंग करत असताना हा गोलंदाज रिव्हर्स अटॅम्प इथून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मात्र इथून बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. या चेंडू आला इथून निर्धाव. असे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. खरं तर क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी करतोय फलंदाज प्रकाश. 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाज. नक्कीच पाहायला गेलं तर श्रेया अँड स्वराज 11 वडगड टीमचा हा चेंडू. नक्कीच पाहायला गेलं तर इथून मिसफील्ड थोडीशी पाहायला मिळतंय आणि चेंडू मात्र इथून नक्कीच पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणाला असं वाटलंय की अडवला गेलाय आणि मिळतील या 2 धावा. 2 धावा खरं तर पळवून काढल्या दोन्ही फलंदाजाने आणि 2 धावेने इथून धावफलक पाहायला गेलं तर 35 धावा धावफलकावर लागल्यात. 15 चेंडू अजून 38 धावसंख्येची गरज असेल.
प्रकाश नाईक इथून पाहायला मिळतं. बॅटला मात्र इथून चेंडू ब्रश झाला होता. त्यानंतर नक्कीच इथून पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. प्रकाश नाईकचा विचार केला तर चांगली फलंदाजी करतोय आणि गोलंदाज स्वप्नील इथून कमबॅक करत असताना गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाहीये आणि तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. नक्कीच एका धावेने तर नक्कीच प्रेक्षक आपण पट्टीवर कुणी बसू नका. आपण नक्कीच तिथून बाजूला व्हायचंय. राजगोजी बांगरे स्टँड मध्ये नक्कीच आपण बसलात. आपण समोर आपण उठायचंय तिथून. नक्कीच आयोजकाकडून सूचना आल्यात मैदानाच्या बाहेर जा. अन्यथा आपण आयोजक तिथे नक्कीच पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने इथून फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. मात्र तेवढी ताकदीची क्षेत्ररक्षण इथून पाहायला मिळालं. नक्कीच या चेंडूवर फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावर लागल्यात. इथून तिसरं षटक मात्र इथून संपलं गेलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेलं तर 36 धावसंख्येची गरज असेल. स्वप्नीलचा विचार केला तर अवघ्या 5 धावा खर्च केला. निर्णायक षटक खरं तर पाहायला मिळेल का इथून अर्ध्या 11 कोलके पलसपे टीमचं. नक्कीच चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळाली या तिसऱ्या षटकामध्ये. स्वप्नील वाघे या गोलंदाजाची इथून अजूनही येणारे 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची अजूनही गरज असेल. इथून पाहायला गेलं तर श्रेया अँड स्वप्नील 11 स्वराज 11 वडगड टीमला चांगली खरं तर फलंदाजी करतोय प्रकाश आणि त्याच्या साथीला फलंदाज पाहायला गेलं तर गोविंद कातकरी. नक्कीच इथून जबाबदारी असेल खरं तर प्रकाश या फलंदाजावर. कारण एक षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने इथून मैदानाच्या आतमध्ये खरं तर चांगली फलंदाजी करतोय. 12 चेंडू 36 ची गरज इथून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कचा विचार केला तर राम पवार गोलंदाजी मार्कवर. कॉलेज पाटा संघाचा खरं तर हा गोलंदाज. तर स्ट्राईक एंडचा विचार केला तर गोविंद कातकरी इथून पाहायला मिळतंय. येणारे 12 चेंडू 36 ची गरज असताना मात्र इथून चांगली गोलंदाजी आहे. तेवढी चांगली फलंदाजी कराव्या लागल्या. क्रॉस द लाईन फटका मारण्याचा प्रयत्न इथून फटका मात्र इथून मारण्याचा प्रयत्न होता. मात्र फटका फसला गेला. इथून फलंदाज गोविंद या फलंदाजचा इथून एक डॉट चेंडू मात्र दबाव निर्माण करेल. आता मात्र इथून श्रेय अँड स्वराज 11 वरगड टीमला. चेंडू आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला आहे. एक धाव इथून वेगाने कंप्लीट करतात. मात्र एक सिंगल पाहायला मिळेल. नक्की स्ट्राईक स्वतःकडे इथून ठेवले गेले प्रकाश या फलंदाजाने. कारण माहिती आहे जर स्ट्राईकवर जास्तीत जास्त जर पाहायला मिळाला तर मोठे फटके सुद्धा येऊ शकतो आणि सामना सहजरित्या मात्र तो जिंकू शकतो श्रेय अँड स्वराज 11 वडगड टीम. मात्र ते मोठे फटके इथून मारावे लागले प्रकाश या फलंदाजाला. गोलंदाजी तेवढीच चांगली पाहायला मिळते इथून आराध्य 11 कोलके पलसपे टीमची. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर एक सिंगल धावा धावफलकावर 38 धावा. अजूनही 10 चेंडू 35 धावसंख्येची गरज. आडव्या बॅटने फटका इथून सजवायचा होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू इथं पुन्हा एकदा आलाय निर्धाव. इथून एक निर्धाव चेंडू मात्र इथून दबाव निर्माण करेल खर तर वडगड टीमवर. 9 चेंडू अजूनही 35 धावसंख्येची गरज असेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथून बॅटची नक्कीच कनेक्शन पाहिजे तेवढं पाहायला मिळत नाही आणि एक धाव इथून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अजूनही येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 34 ची गरज असेल. 8 चेंडू 34 धावा इथून कमबॅक करतोय खरं तर आराध्य 11 कोलके पलसपे टीम. आणि ती झालेली खरं तर तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी स्वप्नील या गोलंदाजाकडून अवघ्या 5 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र इथून मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली कोलके पलसपे. हा चेंडू ब्लॉक हॉलचा प्रयत्न इथून
आणि प्रयत्न सुद्धा सक्सेस झालाय. गोलंदाज राम या गोलंदाजा चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते आहे. राम या गोलंदाजच्या माध्यमातून मोठे फटके मारू देत नाही या गोलंदाज. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी खरं तर गरज असेल 34 या धावसंख्येची. मोठे फटके यायला हवेत. खरं तर हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी. षटकार आला तर 28 राहतील आणि इथून पाहायला गेलं तर फटका भरपूर चांगला एका टप्प्याने चेंडू मात्र इथून जाईल. सीमारेषा पार आलेला हा संजीवनी देणारा चौकार. तर नक्कीच चौकाराला शेवटच्या चेंडूवर तिथून धावफलक पाहायला गेलं तर 43 इथून 43 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 6 चेंडू मध्ये आता मात्र गरज असेल 30 धावसंख्येची. 6 चेंडू 30 धावा. इथून मोठे फटके मारावे लागतील प्रकाश या फलंदाजाला. इथून मात्र कमबॅक करत असताना आराध्य कोलके टीमनं खरं तर इथून कमबॅक करत केलंय. खरं तर इथून पाहायला गेलं तर सुरुवातीला 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा कुठून काढल्या होत्या वडगड टीमनं. आणि त्यानंतर विचार केला तर आराध्या 11 कोलके पलसफे टीमनं विचार केला तर 2 षटकामध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज इथून पाहायला मिळाल्या. खरं तर स्वप्नीलनं टाकलेलं 5 धाव्यांचं खरं तर षटक आणि त्यानंतर मात्र 4थं षटक इथून पाहायला गेलं तर राम या गोलंदाजाला विचार केला तर अवघ्या 6 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. शेवटचं षटक इथून पाहायला गेलं तर चांगला फटका. इथून फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. इथून कुठली चुकी करताना पाहायला मिळणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. इथून पाहायला गेलं तर वडगड टीमला मिळालेला हा 3रा हादरा. गोलंदाज पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर खरं तर एक मोठी विकेट पाहायला मिळतोय. खरं तर फलंदाज झालाय बाद. इथून प्रकाश नाईक. ज्या प्रकाश नाईकचा विचार केला तर क्षमता खरं तर होती या फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची आणि तो फलंदाज इथून डगआउट मध्ये खरं तर पाठवला गेला. या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश कातकरिया. येणारे 5 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. 5 चेंडूवर 5 षटकार इथून टोकावे लागतील फलंदाजाला तर सामना मात्र इथून जिंकू शकतोय. खरं तर श्रेय अँड स्वराज 11 वडगड टीम. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते इथून आराध्या 11 कोलके पलसफे टीमची. सोमनाथ पारधी पुण्याचा सज्ज शॉर्टपिपरांचा चेंडू. इथून चेंडू पडल्यानंतर वेगाने ट्रॅव्हल होता आणि इथून पंचांचा मात्र बोट आकाशामध्ये पाहायला मिळतं. लगातारचा 2रा चेंडू. 2री सफलता इथून पाहायला मिळते. नक्कीच चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते खरं तर सोमनाथ पारधी या गोलंदाजच्या माध्यमातून. दोन चेंडूवर 2 सफलता. कमालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळत आहे. निर्णायक मोड मध्ये खरं तर केलेली गोलंदाजी स्वप्नील या गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र इथून विजयाच्या खरं तर हुंबरट्यावर पाहायला मिळतोय संघ आराध्या 11 कोलके पलसफे टीम. नवीन फलंदाज भरत नाईक. येणारे 4 चेंडू आणि 30 धावींची मात्र इथून गरज असेल. सामना मात्र इथून फसलाय की काय असंच म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण येणारे 4 चेंडू आणि 30 धावसंख्येची अजूनही गरज असेल. षटवेपचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र इथून प्रयत्न फसला गेलाय फलंदाजाचा आणि अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाज सोमनाथ पारधीला पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळाली. हा चेंडू हा खरं तर समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असेल. एका धाब्याने मात्र इथून काही फरक पडणार नाहीये खरं तर आणि तो ठरलाय मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आपण यायचं आहे लगेच नेक्स्ट मॅच इथून पाहायला मिळेल
तर नक्कीच नेक्स्ट मॅच इथून पाहायला मिळेल सार्थक दक्ष रियांश 11 धामोळे आणि त्याच्या उपेक्षात पाहायला मिळेल रुद्रांश 11 कलंबोली